जिल्हा परिषद ठाणे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ठाणे आणि ओपा पुणे यांच्यामार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये दिशा प्रोजेक्ट हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे साहेब यांच्या प्रेरणेने सुरू आहे. यांच्या संकल्पनेतून दिशा प्रोजेक्ट हे जुलैपासून राबविण्यात येत आहे. जुलैपासून आतापर्यंत जवळपास 9 महिन्यामध्ये आपण 9 वेळा विद्यार्थ्यांची दर महिन्याची अध्ययन स्तर तपास पडताळणी जवळपास 72,400 विद्यार्थ्यांची केलेली आहे. याचाच अर्थ जवळपास 6 लाखापेक्षा अधिक मुलांची आपले स्तर निश्चिती पडताळणी युजफुल ॲपवर झालेली आहे. आणि ह्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे अ, जवळपास 50% अधिक प्रोग्रेस मराठी वाचन, मराठी लेखन आणि गणिती क्रियामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. हेच या उपक्रमाचं मोठं फलित म्हणावं लागेल. आदरणीय रोहन घुगे साहेब यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट सादर होत असताना या अ, वर्षीचा जो 100 दिवसाचा कार्यक्रम आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून सादर होण्याचा, याच्यामध्ये अ, माननीय घुगे साहेबांना या जिल्हा परिषदच्या उपक्रमाबाबत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक संपूर्ण जिल्हा परिषद व्यवस्थापन अंतर्गत प्राप्त झालेले आहे. आणि त्याच्यापैकी शिक्षण विभागाचा दिशा उपक्रम आहे, त्याचा आपल्याला सर्वांनाच एक अभिमान आहे. त्यामुळे आदरणीय घुगे साहेब यांचं मी या ठिकाणी मंचावर अभिनंदन करतो, तसेच या सत्रामध्ये स्वागतही करतो. त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर संजय वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन निश्चित टूल डेव्हलप होणे, त्याचप्रमाणे दर शनिवार साडे उपाययोजनांचे आराखडे तयार करणे आपण हे सादर करत आहोत. तर सरांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आपल्याला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व शिक्षकांना घेऊन हा उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करणारे आणि सर्व शिक्षकांवर कौतुकाची थाप देणारे आदरणीय बाळासाहेब राक्षसाहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. दर शनिवारी सर्व व्याख्यात्यांचं नियोजन करून मॅनेजमेंट करून आपल्या समोर ज्यांच्या मेहनतीने व्याख्याते येत आहेत, असे त्यांची गुंफण घातलेली आहे कृतींच्या शनिवारी, असे आदरणीय डॉक्टर दिनेश चौधरी सर आधी व्याख्याता डायट ठाणे यांचं देखील या मंचावर मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हा उपक्रमासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, त्याचप्रमाणे पूर्ण अकॅडमिक मार्गदर्शन करण्यासाठी डायटमधील सर्व ज्येष्ठ अधिवेशका यांचं देखील मदत होत आहे. त्यामुळे या सत्रामध्ये त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करत आहे. हा उपक्रम तालुका स्तरावर ज्यांच्या नेतृत्वात सुरू आहे हे सर्व सन्माननीय गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि सर्व पर्यवेक्षक यंत्रणा, त्याचप्रमाणे शाळा स्तरावर ज्यांच्या नेतृत्वात हा उपक्रम सुरू आहे असे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि या सर्वांना मदत करणारे सर्व शाळा व्यवस्थापन समिती पालक यांचं देखील मी या सत्रामध्ये स्वागत करत आहे. तसेच आजच्या सत्रासाठी जे व्याख्याते म्हणून आपल्याला लाभले आहेत त्या वनिता वंजारे मॅडम, साधारण व्यक्ती ठाणे मनपा, यांचं देखील मी सहर्ष स्वागत करत आहे. या सत्राच्या संदर्भातला प्रास्ताविक आणि होऊ घातणाऱ्या सुटीच्या कालावधीमध्ये शिक्षकांनी पालकांकडून करून घ्यावयाची कामं किंवा फॉलोअप याबाबतचा प्रास्ताविक करण्यासाठी आणि आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून घेण्यासाठी या सत्राची पुढील हँडवर्क करण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर दिनेश चौधरी सर यांना विनंती करतो की आजच्या या सत्राचा प्रास्ताविक आणि त्याचबरोबरीने व्याख्यात्यांचा परिचय आपण करून द्यावा. ओव्हर टू चौधरी सर. धन्यवाद वेखंडे सर. सर्वांना नमस्कार. मित्र हो, दिशा प्रकल्पातलं हे आजचं आपलं सलग 31वं सत्र आज आपण सुरू करतोय. आणि हे 31वं सत्र सुरू होत असताना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सत्र सुरू केलेलं आहे, जी संकल्पना सन्माननीय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे सन्माननीय घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र सुरू झालेलं आहे. आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतो की 2 चांगल्या गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपलं दिशा प्रकल्पाचं सादरीकरण ठाणे जिल्ह्याच्या आपल्या पूर्ण टीमनं SCRT मध्ये केलं आणि त्याची परिणती आपल्याला पाहायला मिळाली की पूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचं निपुण महाराष्ट्र कृतींचा बुधवार आणि कृतींचा गुरुवार भाषा आणि गणित हे सत्र सुरू करण्यात आले. त्यानंतर दिशा प्रकल्पाबरोबरच राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम ज्यांनी राबवले असे सन्माननीय मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद ठाणे माननीय घुगे साहेब यांना या वर्षीचं
100 दिवस उपक्रमाच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाने त्यांचा गौरव करण्यात आला. ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण यामध्ये दिशा प्रकल्पाचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. त्यामुळे दिशा प्रकल्प हा खरोखरच ठाणे जिल्ह्याच्या शिक्षण प्रक्रियेस एक दिशा देणारा ठरतोय. अशा प्रकारचे गोष्टी या माध्यमातून सामोरं येत आहोत आपण. आणि त्याचबरोबर आपण कृतींचा बुधवार आणि गुरुवार याच्यामध्ये भाषा आणि गणिताची सत्र सुद्धा सुरू केलेली आहेत. त्यामध्ये सुद्धा विविध मार्गदर्शक सुलभक या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सगळ्यांशी चर्चा करत असतात. आपल्याला ही कल्पना आहे की दोनही उपक्रम म्हणजे दिशा उपक्रम हा सुद्धा राज्यामध्ये सर्वात अगोदर आपण सुरू केलेला आहे. आणि त्या माध्यमातून आपण निपुणसाठी आपला जिल्हा निपुण कसा व्हावा, प्रत्येक विद्यार्थी यामध्ये निपुण व्हावा, प्रत्येक विद्यार्थी त्यांनी अध्ययन निष्पत्ती त्याला साध्य व्हाव्यात, अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. आणि त्याचा भाग म्हणून आपण लक्षात घेऊया की 30 जून पर्यंत आपल्याला किमान 75% विद्यार्थी हे आपल्या ज्या भाषा आणि गणितासाठी जे स्तर दिलेले आहेत त्या स्तरांच्या माध्यमातून आपण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये म्हणजे किमान 75% विद्यार्थ्यांना 100% क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत किंवा स्तरामध्ये त्यांनी नैपुण्य निर्माण केलं पाहिजे. या प्रकारचं आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला 30 जूनची डेडलाईन आपल्याला राज्यासाठी देण्यात आलेली आहे. मग त्या माध्यमातून आत्ता शाळांना सुट्ट्या लागणार आहेत मित्रांनो, परंतु शाळांना सुट्ट्या लागल्या तरी मुलांशी आपल्याला संपर्कात राहायचंय. पालक आणि विद्यार्थी यांना आपल्याला संपर्कात राहून त्यांना आपल्याला मग संपर्कात राहताना जरी आपण प्रत्यक्ष शाळेत गेलो नाहीत तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपण पालकांच्या संपर्कात राहून आपण या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून हे विद्यार्थी आत्तापर्यंत जे अध्यापन झालेलं आहे हे विसरणार नाहीत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग त्याचं जे माध्यम असेल ते कदाचित ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, या दोन्ही पैकी ज्यातून शक्य होईल त्या माध्यमातून आपल्याला हे करायचं आहे. हे सगळं करत असताना आपल्याला ऑनलाईन सत्रांच्या मध्ये आपण 3 सत्रांच्या मध्ये भेटत आहोत. त्यामध्ये पहिलं सत्र कृतींचा बुधवार मराठी, कृतींचा गुरुवार गणित आणि कृतींचा शनिवार, हे आपण 3 सत्र दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून. तर आठवड्यातले 3 दिवस आपण एक एक तास आपण सर्वजण भेटतोय आणि आपला 1 तास यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये निपुण करत असताना त्यांना हे सगळे माध्यम निष्पत्ती साध्य करत असताना आपल्याला कुठल्या अडचणी येतात, मग त्या अडचणींच्या मध्ये कुठले उपक्रम आपण राबवू शकतो, असे विविध उपक्रम आपल्याला या सत्रांमध्ये आपल्याला पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळत आहेत. आपल्या समोर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील विविध मार्गदर्शक सुलभक आपल्या समोर येत आहेत आणि ते आपल्याला अशा प्रकारचे विविध उपक्रम आपल्या समोर प्रेझेंट करत आहेत, आपल्या समोर शेअर करत आहेत, आपल्याशी संवाद साधत आहेत. मग त्यामुळे आपण आतापर्यंत आपण ह्या दिशा उपक्रमामध्ये विविध प्रकारचे म्हणजे भाषा, गणित आणि इंग्रजी मधील आपण तीनही विषयांच्या मधील आपण अगदी म्हणजे अक्षरपूर्व तयारीपासून तर अगदी परिचय स्तरापर्यंत आणि गणनपूर्व तयारीपासून तर भागाकार पर्यंत आणि याच प्रकारे इंग्रजीमध्ये सुद्धा आपण विविध स्तरावर विद्यार्थी असताना पुढच्या स्तरावर जाण्याकरता आपण काय करू शकतो हे सगळं आपण पाहत आहोत. तर या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर संजय वाघ साहेब, माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी या आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि मित्रांनो, या आता आपण बोलत असताना आपण लक्षात घेऊया हे सगळं करत असताना आता आपण सगळ्या घटकांवर सगळ्या स्तरावर विद्यार्थी पुढे जाण्याकरता आपण काय करावं याच्या बाबत खूप असे उपक्रम आपण घेण्यात आलेले आहेत आणि त्या उपक्रमांवर चर्चा केली आहे. असं आपण थोडस वेगळा आशय वेगळा आहे परंतु निपुणशी संदर्भित असलेला आपला हा विषय आहे. तो म्हणजे आपण भाषेचं वाचन आणि लेखन करतो. ते भाषेचं वाचन आणि लेखन करत असताना आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा विविध प्रकारचे विद्यार्थी बोलीभाषेचे विद्यार्थी येत असतात आणि ग्रामीण भाषेमध्ये सुद्धा आपल्याला समजा मुरबाड असेल, शहापूर असेल, भिवंडी असेल, अंबरनाथ असेल, यामध्ये कातकरी बोलीभाषा किंवा ठाकरी बोलीभाषा किंवा कोळी बोलीभाषा, आगरी बोलीभाषा किंवा स्थानिक बोलीभाषा ही थोडासा फरक असतो. या बोलीभाषांचे विद्यार्थी आपल्याकडे येत असतात. किंबहुना अंबरनाथमध्ये, मुरबाडमध्ये, भिवंडीमध्ये आणि शहापूरमध्ये सुद्धा काही महाराष्ट्राच्या बाहेरील काही विद्यार्थी या ठिकाणी येत असतात, तर त्यांच्या भाषा वेगळ्या असतात. तर अशा वेळेला आपल्याला 100% विद्यार्थ्यांना
भाषा आणि गणितातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. मग आपण काय करू शकतो यासाठी ज्यांनी अ, अ, बंजारा बोली भाषेवर ज्यांनी आतापर्यंत खूप काम केलेलं आहे आणि ठाण्यामध्ये ज्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी बंजारा बोली भाषेवर काम करून त्या बोली भाषेतील विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारे सगळ्या संकल्पना स्पष्ट करण्याकरता काय प्रयोग केले, काय त्यांनी नेमकं केलंय हे आपण जरा समजून घेणार आहोत. आणि त्या माध्यमातून वाचन लेखनामध्ये बोली भाषेचे महत्व व संदर्भीय उपक्रम, कुठल्या उपक्रमाच्या माध्यमातून बोली भाषेच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना नेमकं मुद्द्यावर आणता येईल ते यासाठी आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्या आहेत वनिता वंजारी मॅडम, ज्या विषय साधन व्यक्ती म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहेत. 2006 पासून तर आजपर्यंत जवळपास 19 वर्ष त्यांनी विषय साधन व्यक्ती म्हणून सेवा केलेली आहे. आजपर्यंत त्यांनी राज्यस्तरावर जवळपास 20 ते 22 प्रशिक्षणामध्ये राज्यस्तरावर त्यांनी सहभाग घेतलेला आहे. ठाणे महानगरपालिकामध्ये त्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिकेतली शाळा प्रगत करण्याचा सन्मान त्यांच्या केंद्रामध्ये लाभलेला आहे आणि त्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. 2019-20 मध्ये राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये त्यांनी बंजारा बोली भाषेतील विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेत आणण्याचा जो नवोपक्रम त्यांनी सादर केला होता. तर या नवोपक्रमाला आपल्या मुंबई विभागामध्ये त्यांना दुसरा क्रमांक आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना या उपक्रमाला नवोपक्रमाला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. तसेच सर फाउंडेशनच्या माध्यमातून नवोपक्रम स्पर्धेमध्ये त्यांना 2022-23 मध्ये राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये ऑडिओ कथांचं दालन बंजारा अभिव्यक्तीचं संप्रेषण यामध्ये त्यांना तृतीय क्रमांक मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत 3 विषयांवर कृती संशोधन जिल्ह्याला आणि राज्याला सादर केलेलं आहे. 2023-24 मध्ये मिपा संस्थेमार्फत जे मॉड्यूल डेव्हलपमेंट करण्यात आलं होतं त्यामध्ये बंजारा बोली भाषेतील विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रवाहात काम करण्याकरता शालेय नेतृत्वाची भूमिका या प्रकारचं मॉड्यूल त्यांनी सादर केलेलं आहे आणि जे मिपा स्तरावर राज्य स्तरावर ते प्रकाशित सुद्धा झालेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी बोली भाषेवर खूप छान काम केलेलं आहे. भाषा आणि गणित दोन्ही विषयांच्या संदर्भात त्यांनी अतिशय उत्तम प्रकारचं मार्गदर्शन युट्यूब लाईव्ह आणि राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर आणि मनपा स्तरावर त्यांनी केलेला आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्यांना आहे. आज आपण त्यांना या ठिकाणी यासाठी बोलवलंय की बंजारा भाषेतून बोली भाषेतून त्यांना प्रमाण भाषेकडे आणताना त्यांनी नेमकं काय केलं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला इतर बोली भाषेचे विद्यार्थी असतील तर त्या बोली भाषेच्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल याविषयी ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी वनिता वंजारी मॅडम यांना विनंती करतो, प्रथम त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या सत्रामध्ये या व्यासपीठावर आणि त्यांना विनंती करतो की आपल्या सादरीकरणास आपण सुरुवात करावी. धन्यवाद. ओव्हर टू वनिता वंजारी मॅडम. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय? हा मॅडम, आवाज येतो आपला. बोला बोला. ओके ओके. सर्वांना नमस्कार. दिशा प्रकल्प अंतर्गत आपण गेल्या 8 महिन्यांपासून निपुण कार्यक्रमांतर्गत अध्ययन स्तरांची कृतींची मालिकाचं जे सादरीकरण केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून तर येतच आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातूनही त्याला येत आहे. आणि आज आपले हे 31वे सत्र असून संपूर्ण महाराष्ट्रातून ह्या दिशा प्रकल्पाचा प्रथम क्रमांक आणणारे आपले सन्माननीय ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्रीयुत रोहन घुगे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून हा जो दिशा प्रकल्प आपल्या पुढे राबवला जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मला वाटतं तो पुढे राबविला जाणार आहे. अशा आपल्या घुगे साहेबांचे खूप खूप आभार. तसेच आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख श्रीयुत डॉक्टर संजय वाघ साहेब यांचंही मी येथे आभार मानते व त्याचबरोबर आपले सर्व सन्माननीय अधिकारी यांचेही खूप खूप आभार. व आज आपल्या ह्या सत्रात उपस्थित असलेले सर्व आदरणीय शिक्षक, आदरणीय पर्यवेक्षणीय यंत्रणा, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व माझे सर्व सहकारी बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना नमस्कार. आज जरा थोडा वेगळा उपक्रम असा सर्वांना वाटतो आहे पण आपल्या सर्वांसाठी हा खरोखर खूप उपयुक्त असा आहे. सर माझी पीपीटी दिसते? हा मॅडम, पीपीटी दिसते, काय अडचण नाहीये. ओके ओके. तर
आज आपण भाषा आणि भाषेतच आपण काय बोली भाषेचा आज एक अभ्यास बघणार आहोत. तर आपण थोडक्यात बोली भाषेचं महत्व जाणून घेणार आहोत. तर भाषा हे संवादाचे, स्वतःच्या भाव, भावना व विचार व्यक्त करण्याचे एक सशक्त असं साधन आहे. एवढेच नव्हे तर आपण जे काही विचार करतो किंवा आपल्याला जी जाणीव होते किंवा आपण एखाद्याला प्रतिसाद देतो, यासाठी ही भाषा ही महत्वाची असते. लहान मूल बघा, जन्माला आल्यापासून ते आपल्या आईच्या चेहऱ्यावरची भाषा समजत असते आणि ते मूल जसजसं मोठं होत जाते तसतसे आपल्या घरातल्या लोकांची जी काही भाषा असते ती ते आपोआप आत्मसात करत असते. आपल्या घर आणि परिसरातील ज्या भाषेत संवाद साधला जातो तीच भाषा ते मूल आत्मसात करत असते. आणि हे मूल जेव्हा शाळेत प्रथमच प्रवेश करते किंवा शाळेत त्याला दाखला देण्यात येतो, त्यावेळेस जर आपल्या भाषेपेक्षा जर शाळेची भाषा वेगळी असेल, तर शाळेच्या पहिल्याच दिवशी त्या मुलाच्या मनात किंवा त्या विद्यार्थ्याच्या मनात भीतीची भावना निर्माण होते व त्याला एक प्रकारचा न्यूनगंड येतो. आणि ह्या न्यूनगंडाच्या परिणामतः मूल त्या शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला फेकल्या जाते. त्याला कुठेतरी भीतीची भावना निर्माण झालेली असते की मी तर वेगळा आणि हे वेगळं बोलतायत. तर ही त्या मुलाची अवस्था जाणून त्याला आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हणून बोली भाषेसाठी मागील 2015 मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा GR आलेला होता. आणि त्या GR मध्ये सर्वप्रथम बोली भाषेतून विद्यार्थ्यांचा विचार करण्यात यावा आणि यासाठी त्यावेळेस आपलं मूलभूत वाचन क्षमतेचं प्रशिक्षणही घेण्यात आलेलं होतं. आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्या स्थानिक परिसरात ज्या समाजाची किंवा ज्या जातीची मुलं असतील तर त्या मुलांच्या बोलीचा वापर करण्यास सांगितलेलं होतं प्राथमिक वर्गापर्यंत. तर त्या अनुषंगाने मी त्यावेळेस बोलीभाषेवर काम केलेलं होतं. परंतु आत्ताच आपलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा याचं नमूद केलेलं आहे की सर्व क्षेत्रातील सामाजिक स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले जाणे यासाठी विद्यार्थ्यांच्या भाषेचा विचार करण्यात आला आहे. यासाठी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांची त्यांच्या बोली भाषेत संवाद करून त्यांना त्यांच्या भाषेत शिकते करण्यास सांगितलेले आहे. यावरूनच आपल्याला ह्या बोली भाषेचे महत्व अधोरेखित होते. आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध बोली बोलणारे लाखो विद्यार्थी आहेत आणि ह्या सर्वांची एकच समस्या आहे आणि ती म्हणजे बोलीभाषा. आणि आपल्या आनंददायी शिक्षण पद्धतीच्या शासन निर्णयात सुद्धा बोली भाषेचा वापर करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. तर या बोली भाषेचा आत्ता जो काही हा एवढा विचार होतोय किंवा काय, तर यासाठी काय प्रयत्न केले, मी स्वतः काय प्रयत्न केले, तर या सर्वांची आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण भाषा म्हणजे काय हे सर्वप्रथम एक थोडक्यात मी सांगते की भाषा म्हणजे काय असते. तर भाषा म्हणजेच भाष म्हणजेच काय, बोलणे. भाषा म्हणजेच काय असते, ती त्या माणसाच्या अस्तित्वाची खूण असते. ते एक भाषा हे संवादाचे, स्वतःच्या भावना, कल्पना इत्यादी विचार करण्याचे एक सशक्त साधन आहे आणि त्यासाठी भाषा ही खूप महत्वाची असते. लहान मूल बघा, मी आत्ताच मगाशी सांगितलं की जसं ते मोठं होत जातं तसं ते आपल्या परिसरातील भाषा ही आत्मसात करत असते. आता आपण भाषा म्हणजेच काय आणि भाषा म्हणजेच बोलणे आणि ती आपल्या अस्तित्वाची खूण आहे हे बघितलं. पण बोली म्हणजे काय किंवा बोली भाषा म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर बोलीलाच इंग्रजीमध्ये डायलेक्ट असा शब्द आहे आणि बोली भाषा म्हणजे आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजेच बोली भाषा. बघा, बोली भाषा कुठलीही प्रमाण भाषा ही आधी बोली भाषाच असते, परंतु आपल्याला सर्वांना समज असतो की बोली वेगळ्या आहे किंवा प्रमाण भाषा वेगळा आहे. आणि आपण नेहमी म्हणत असतो की आपण दर कोस जरी बदलला तरी सुद्धा काय होते, आपल्या बोलीमध्ये फरक पडत असतो. आणि ह्या बोली भाषेचं महत्वच एवढं आहे कारण जर आपली बोली भाषा टिकल्या तर भाषा टिकतील आणि भाषा टिकल्या तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर समाज आणि समाजातील मूल्य व्यवस्था ही टिकणार आहे. एवढं ह्या बोली भाषांना महत्व आहे. तर ही बोली भाषा माणसांना एकत्रित आणत असते, एकसंघ ठेवत असते. त्यातून आपली अस्मिता जी आहे, भाषिक अस्मिता दृढ होते. म्हणून बघा, आपण कुठेही गेलो आणि आपल्याला आपल्या बोली बोलणारा व्यक्ती जर भेटला तर आपल्याला त्याच्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक आत्मीयता वाटते आणि आपसुकच आपण त्याच्याकडे ओढल्या जातो किंवा त्याच्याशी चर्चा करतो.
तर ती फक्त एखाद्या बोलीचा ट्यून जरी आपल्याला समोरच्या व्यक्तीचा कळला तर एवढं महत्व या बोली भाषेला हे असतं. आणि त्याच बोलीभाषेतून आपण कशा प्रकारे भाषा संवादाने आपण एकत्रित आणण्याची जी कला आहे ही त्या बोलीमध्ये असते. आणि अशाच वेळेस जर आपण शाळेत आलोय एखादी मूल आणि ते पहिल्यांदा शाळेत प्रवेशित होत आहे आणि अशा वेळेस जर त्याला शाळेत आल्यानंतर त्याची घरातून त्याने आत्मसात केलेली भाषा वेगळी आणि शाळेत आल्यानंतर ती भाषा जर वेगळी त्याला अनुभवावी लागली तर त्याच्या मनावर फार मोठा परिणाम होतो आणि मग तिथूनच त्याच्या मनात भीतीची भावना निर्माण होते. आणि आपल्याला आता जर आपला सरांनी मगाशीच सांगितलं की निपुणचा जो आपला काही GR आलेला आहे, आपल्याला 75% विद्यार्थी हे 100% निपुण करायचे आहे. आणि मग अशा वेळेस त्यांचा बोलीचा अडथळा जर आला आणि ते जर अभ्यासात मागे राहत असतील तर त्याच्यावर काय करता येईल या सर्वांचा आपण येथे विचार करणार आहोत. तर यासाठीच मी 2017 पासून मुंब्रा आणि दिवा परिसरात काम करत असताना प्रगत शैक्षणिकचा जो GR आलेला होता त्या संदर्भाने काम करत असताना विविध उपक्रम तिथे घेतलेले होते. आणि माझ्या त्या विभागात मुंब्रा दिवामध्ये जवळजवळ 70 ते 80% विद्यार्थी हे बंजारा बोली भाषेतले होते आणि मी स्वतः बंजारा भाषिक असल्यामुळे मला त्यांच्याशी संवाद साधताना आणि तो संवाद माझ्या शिक्षकांनी ऐकल्यानंतर त्यांनी जो बघितलं तिथलं वातावरण आणि मॅडम तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलल्यामुळे त्यांना कुठेतरी आपलेपणाची भावना दिसते आहे आणि ते खूप खुश झालेले आहेत. तर तुम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा, आम्हाला ही भाषा शिकवा, जेणेकरून त्या भाषेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू आणि आपली शाळा ही प्रगत करू. आणि मग तेथूनच आमचा हा बंजारा बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे विद्यार्थ्यांना आणण्याचा प्रवास हा सुरू झालेला होता. तर येथे मी कोणकोणते उपक्रम घेतले किंवा काय काय केलं हे मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे आणि मग त्यानंतर आपण त्या संदर्भात चर्चा करू. तर मी त्या संदर्भातलं एक छोटंसं पुस्तकही तयार केलेलं होतं, रंगू बंजारा भाषे संगे म्हणून. तर ते पुस्तकही जे तिथल्या शिक्षकांना मी दिलं. तर सर्वप्रथम तेथे मी बोली भाषेतील वर्णमाला ही तयार केलेली होते. आपल्या सर्वांना दिसत असेल की ही जी वर्णमाला आहे ही इथे दिसते आहे. अ पासून ते ज्ञ पर्यंतचे जे काही शब्द आहेत ते आपल्या प्रमाण भाषेतले आणि बोली भाषेतले असे दोघं शब्दांचा तेथे मी हे केलेला होता. जसं ला काय म्हणतात तर बंजारा बोली भाषेमध्ये अनार. पासून आपल्या इथे वेगळं होतं आणि बोली भाषेमध्ये अनार म्हणजेच आपण त्याला हे म्हणतो आ पासून आमली, ई पासून इमली अशा प्रकारे ज्ञ पर्यंतची वर्णमाला तयार केलेली होती. आणि त्या वर्णमालेच्या माध्यमातून मुलांना जसं आपण वर्णमाला शिकवत असतो आपली ते ज्ञ पर्यंतची, तर त्यावेळेस सुद्धा मला त्याचा छान असा उपयोग झालेला होता. आणि त्या शब्दांच्या त्या अक्षरांच्या माध्यमातून मी त्यांना शिकते करण्याचा आम्ही तिथे प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर बघा आपली मूलभूत वाचन क्षमतेच्या ज्या आपल्याला सर्वांना पेट्या आलेल्या आहेत तर त्या पेट्यात तर साहित्यांचा खूप मोठा असा खजिना आहे. आणि ती साहित्य इतकी अमाप आहेत आणि इतकी सुंदर आहे. ती साहित्य जरी आपण मुलांना दिली, बाकी आपल्याला त्यांना काही वेळ देता येत नसेल आपल्याला इतर कामांमुळे, पण त्या साहित्यांबरोबर जर त्यांना खेळायला दिलं तर मुलं खरोखर खूप छान पद्धतीने ते शिकत असतात. तर इथे वर्णमाला करत असताना सुद्धा आपल्या त्या वाचन पेटीतील साहित्यांमध्ये बरचसं साहित्य वर्णमालेवर आधारित आहे. तर मला आता नेमकं सुट्ट्या लागल्या आणि त्या साहित्यांपर्यंत नाही पोहोचता आलं, नाही तर आम्ही त्यांना बंजारा भाषेत लेबलिंग केलेलं होतं. तर असे ते साहित्य आहे. फक्त मी एक इथे दाखवते वर्णमालेची एक पाटी. तर ह्या पाटीवर सुद्धा बघा ग पासून ग गणपती, ग गवत, ग गड, ग गवंडी. तर इथे जे काही शब्द दिलेले आहेत तर ह्या शब्दांचाच आपण तिथे बंजारा भाषेमध्ये तो अनुवाद केला. एक रेड कलरचा मार्कर पेन आणला आणि त्या रकान्यांमध्ये आपण आपल्याला ज्या भाषेत, आता मी बंजारा भाषेत केलेलं होतं, आपल्याकडे शहापूरकडे कातकरी असतील, मुरबाडकडे कातकरी ठाकरी असेल, परत आपल्या भिवंडी साईडला आपले आगरी किंवा कोळी असतील किंवा आपल्या ज्या काही सर्व महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये विविध भाषिक मुले आपले परप्रांतीय शिकत आहेत. तर ह्या परप्रांतीय मुलांची भाषा जर आपल्याला हे करून घ्यायची असेल तर ते सुद्धा त्या भाषेतलं पर्टिक्युलर भाषेतलं लेबलिंग त्या ठिकाणी करता येतं आणि त्या पद्धतीने त्यांना हे जे चित्र वाचन अक्षर वाचनचा लेखन सराव इथे घेता येऊ शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही तो केलेला होता.
म्हणजे जेवढेही साहित्य होते आणि जेवढ्या साहित्यातून मला त्यांना एक वाक्यापर्यंत न्यायचं होतं किंवा उतारा वाचनापर्यंत न्यायचं होतं, तर त्यावेळेस त्या सर्व साहित्यांना आम्ही लेबलिंग केलेलं होतं रेड मार्कर पेनने, आणि त्या व्हाईट पट्टीने आपल्याला ते करता येतं. एकदम इझी असं असतं, काहीही खर्चिक पण नाहीये. आणि त्या पद्धतीने ते लेबलिंग केल्यानंतर त्या मुलांना की बाबा आपल्या भाषेतलं साहित्य आपल्या बाईंनी, आपल्या सरांनी आपल्या हातात दिलेलं आहे, याचा खूप वेगळा आनंद होतो आणि ते तेवढ्याच आवडीने ते हाताळतात. आणि त्या माध्यमातून पण आपल्याला त्यांना वाचतं करण्यासाठी त्याचा खूप चांगला असा उपयोग येथे होत असतो. त्यानंतर एक शब्दकोश तयार केलेला होता मी. आपले जे दैनंदिन व्यवहारातील शब्द असतात, तर जसे रोजच्या रोज आपल्याला शाळेत लागणारे जे शब्द आहेत, तर त्या शब्दांचा तुम्ही एक वही घेऊन तेथे जरी शब्दकोश तयार केला किंवा एक छोटंसं पुस्तक तयार केलं तरीही आपल्याला होतं. आपल्याला आपल्या शाळेत गेल्यानंतर ही आयडिया 8 ते 15 दिवसात येतेच, की आपल्या शाळेत आपल्या वर्गातले किती मुलं हे इतर भाषिक आहे, मग त्यामध्ये कोणत्या भाषेचे आहे, आणि मग ज्या भाषेची ती मुलं आहेत त्या भाषेच्या मुलांसाठी आपण त्यांच्यासाठी हा शब्दकोश तयार करू शकतो. मी येथे एक जवळपास 500 ते 700 शब्दांचा शब्दकोश तयार केलेला होता. आणि त्या शब्दकोशामध्ये मी मराठी प्रमाण भाषेतील शब्द घेतला, त्यानंतर बंजारा भाषेतील शब्द. हॅलो, काही अडचण आहे? हॅलो. मॅडम कंटिन्यू करा मॅडम. हा, ओके ओके सर. तर मराठी प्रमाण भाषेतील शब्द घेतला, त्यानंतर बंजारा भाषेतील शब्द घेतला आणि हिंदी भाषिक शब्द घेतला. तर ह्या शब्दाचं सुद्धा तेथे फोड करून लिहिली. म्हणजे मग मला पण समजण्यासाठी बरं झालं, आणि मला माझ्या मुलांशी ज्यावेळेस बोलायचं असेल, त्यांच्याशी संवाद साधायचा असेल, तर मला तो शब्द जर एखादी अडला किंवा काय, आईला काय म्हणतात आता, तर बंजारा भाषेमध्ये आईला याडी म्हणतात किंवा हिंदीमध्ये मा म्हणतात. मग मी पटकन माझ्या त्या शब्दकोशात बघू शकते आणि त्या पद्धतीने त्या शब्दकोशाच्या माध्यमातून मी माझ्या विद्यार्थ्यांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकते. आणि संवादच चांगल्या प्रकारे जर संवाद साधता यायला लागला मला मुलांशी, तर मुलं आपसुकच माझ्याकडे येणार आहेत. तर अशा प्रकारे ते ज्ञ पर्यंतचे जेवढेही आपले वर्णमालेतील स्वर आणि अ, हे आहेत, त्यानुसार मी ते शब्दकोश तयार केलेला होता. जेवढे, आणि ते पण खूप मोठं नाही करायचं, एक 100 जरी तुम्ही 100 शब्दांचा जरी शब्दकोश तयार केला तरी सुद्धा आपल्याला त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाता येते. आता आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न पडतो की ठीक आहे, आपल्याला ती भाषा मुलांची येत नाही, तर मग त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचायचं? तर यासाठी सर्वात महत्वाचं माध्यम असतं आपली शालेय व्यवस्थापन समितीतील जे सदस्य असतात ते असतात, किंवा आपल्या शाळेच्या परिसरातील आपले गावकरी असतील, किंवा शहरी भागामध्ये वार्डातील जे आजूबाजूला लोक असतात त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायचं आणि त्यांना सांगायचं. कारण त्या त्या लोकांना माहिती असतं की इथे कोणत्या भाषेतली किती किती आहेत पालक किंवा काय आहेत, आणि त्यांच्याकडे बसून जरी आपण एक अर्धा एक तास गप्पा मारल्या तर आपल्याला ते भरपूर शब्दांचा खजिना देतील. आणि मग आपल्याला जो शब्द तिथे येत नाहीये तो शब्दाला आपण पर्यायी शब्द तिथे लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या परिसरातील, आपल्या शाळेच्या परिसरातील जे काही आपले गावकरी असतील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील, त्यांच्या माध्यमातून आपण हा शब्दकोश तयार करू शकतो. आणि याचाही खूप सुंदर असा उपयोग होतो. एक आवड म्हणून सुद्धा आपल्याला एक दुसरी भाषा शिकण्याची मजा सुद्धा येथे येत असते. तर अशा प्रकारे बरेचसे शब्द आम्ही तयार केलेले होते. इथे फक्त मी एक माझ्या पुस्तकातलं एका पानाचंच इथे स्क्रीन शेअर केलेलं आहे, की जेणेकरून आपल्याला कशा प्रकारे शब्दकोश हा तयार करता येऊ शकतो. तर हे झाले शब्दकोश. त्याच्यानंतर छोटे छोटे संवाद तयार केलेले होते मी, की शिक्षकांना विद्यार्थ्यांशी बोलत असताना कुठेही अडचण येऊ नये. शब्दकोश करत असताना संवाद पण का करावे लागले, की काही वेळेस शब्दाला फक्त आपण एक पर्यायी शब्द देतो, पण विद्यार्थ्यांशी असं सरळ बोलत असतो आपण. शाळेत मूल आल्यानंतर वर्गात शिक्षक आणि विद्यार्थी यांचा जो अनौपचारिक संवाद असतो, तर असे काही छोटे छोटे संवाद सुद्धा घेतलेले होते. आणि त्या संवादाच्या माध्यमातून सुद्धा शिक्षकांनी जर ते संवाद 2-4दा आठवले किंवा काय केलं तर त्यांना त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधता येत होता. तर ह्या सर्वांसाठी आम्ही एक छान व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून रोज की बाबा एखादी शब्द त्यांना नडलाच तर मग ते शब्द मला विचारत होते शिक्षक, की ह्या शब्दाला काय म्हणतात. किंवा रोज आम्ही 5 वाक्य, की बाबा तुम्ही आज विद्यार्थ्यांशी शाळेत गेल्यानंतर कोणते 5 वाक्य बोललेले आहेत किंवा काय ते
व्हॉट्सअपला शेअर करायची आणि तुम्हाला ते बोलताना काय वाटलं किंवा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे समजलं, अशा प्रकारे आपण हा संवाद किंवा हे जे काही असतं हे आपल्याला विद्यार्थ्यांची छान पद्धतीने आणि अनौपचारिक रीतीने बोलण्याची प्रेरणा देत असतं. आता इथे बघा, शाळेत मूल दाखल झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक यांचा अनौपचारिक संवाद दाखवलेला आहे. इथे शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतोय, एक छोटा संवाद फक्त मी बोलून दाखवते 4 ओळींचा, की काय मुलांनो आलात का? बघा आपण वर्गात गेल्यानंतर आपण मुलांना तेच विचारतो की बाबा आलात का तुम्ही व्यवस्थित. तर इथे बंजारा भाषेमध्ये त्याचं अनुवाद केलेला आहे, काही पोरपोऱ्या अवघे काही, म्हणजे मुलांनो तुम्ही आलात का? मग ते विद्यार्थी म्हणतायत हा गुरुजी, म्हणजेच हो गुरुजी. शिक्षक म्हणताय अरे सुरेश दिखारो कोणी, म्हणजे सुरेश नावाचा विद्यार्थी जो आहे तो दिसत नाही. मग तो लगेच दुसरा विद्यार्थी त्यांना सांगतोय की गुरुजी ऊ वायान जाय होच, ऊ आज शाळेत कोणी आय वळो. म्हणजेच काय की सर तो लग्नाला गेलेला आहे त्यामुळे तो काही आज शाळेत येणार नाही. मग शिक्षक म्हणताय की अरे पोरपोऱ्या हो, तमार परीक्षा ढाई आरीच आणि तम शाळा सुट्टी लेरेचो आणि आत्रा गरजेरच छेनी की शाळा मै जाणू, सवारेती कोई बी शाळा बुडायर कोणी, रोज शाळा आयर, समजे काही. म्हणजे इथे सर सांगतायत आपल्या मुलांना की लग्न समारंभ किंवा असे जे कार्यक्रम आहे हे नेहमीच होत राहणार आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी शाळा बुडवू नका, उद्यापासून कोणी शाळेला सुट्टी घेऊ नका, रोज शाळेत यायचं, समजलं का? असं शिक्षक विद्यार्थ्यांशी बोलतायत. मग विद्यार्थी त्यांना म्हणताय हा गुरुजी सवारेती हम रोज शाळामाई आया, म्हणजे सर आम्ही उद्यापासून रोज शाळेत येऊ आणि सुरेशलाही घेऊन येऊ. अशा प्रकारे बघा हा छोटासा संवाद आहे आणि तो संवाद जर कुठल्याही आपला मराठी भाषिक शिक्षक असेल आणि त्याला जर साधायचा असेल तर तो जर त्याने वाचला तर नक्कीच तो त्या विद्यार्थ्यांशी संवाद हा साधू शकतो. तर अशा प्रकारे तो होता. परत खेळाचे महत्व सांगणारे असे 5 ते 10 संवाद मी तयार केलेले होते. तर इथे खेळाच्या महत्वाबद्दलचा सुद्धा अतिशय सुंदर असा संवाद आहे. त्या संवादाला लगेच बोली भाषेमध्ये इथे आपण रूपांतरित केलेलं होतं. त्यानंतर बोली भाषेत काही अनुवाद केलेली गाणी होती. जसं मूलभूत वाचन क्षमता प्रशिक्षणामध्ये आपण बरीचशी गाणी फेमस झालेली होती. गंपूने केले साबणाचे फुगे किंवा सुंदरा शाळेत येशील का, अशी बरीचशी छोटी छोटी बडबड गीते होती किंवा गाणी होती. मग तीच गाणी आपल्या मुलांना म्हणजे बोली भाषेतील मुलांना जर ती त्यांच्या भाषेत जर गाणी गाऊन दाखवली किंवा त्यांच्यासोबत त्या गाण्यासोबत नृत्यही सादर करून दाखवलं तर त्यांना खूप आनंद होईल आणि त्यांना की अरे माझ्याही भाषेत काहीतरी गाणं आहे आणि त्या गाण्यामधून मला म्हणजे काय आपल्याला काय सांगायचं हे त्यांना एकदम छान प्रकारे आपल्याला समजवता येत होतं. म्हणून हे जे सुंदरा शाळेत येशील का जे गाणं होतं ते गाणं आम्ही सुद्धा एक त्याचं युट्यूब सुद्धा मी ते चॅनल केलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा ते दाखवलं आहे आणि त्या गाण्याचं पुस्तकामध्ये सुद्धा मराठी भाषेत आणि बंजारा भाषेत आणि परत त्या गाण्यातील जे काही शब्द होतील अडचण येणारी तर त्या शब्दांना वेगळा शब्द कोणता अशा प्रकारे सुद्धा शब्द दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. तर त्या पद्धतीने ते गाणं मी एक तुम्हाला नंतर येथे दाखवतेच आहे. आपले हे पीपीटीचं सादरीकरण झाल्यानंतर युट्यूबला आहे ते. तर त्याच्या माध्यमातून काय झालं की मुलांना खूप मजा वाटायला लागली की अरे ह्या बाई आपल्याला आपल्या भाषेत छानपैकी आपल्यासाठीचं गाणं यांनी तयार केलेलं आहे आणि त्या गाण्याच्या माध्यमातून आणि लहान मोठे कोणीही असू दे कविता गाणी ह्या ज्या असतात ह्या आपल्याला मनोरंजन तर देतात पण आपल्याला आवड निर्माण करण्यासाठी सुद्धा त्या खूपच उपयुक्त ठरतात. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या 10 ते 15 गाण्यांनी सुद्धा मला मुलांना खूप छान पद्धतीने गाण्यातून सुद्धा त्यांना शाळेची आवड निर्माण करण्यासाठी आम्हा सर्वांना मदत झालेला होता. तर ह्या पद्धतीने ह्या गाण्यांचा वापर आम्ही केलेला होता. तर इथे 2-3 गाणी आहेत. मी नंतर ती तुम्हाला एक गाणं तरी युट्यूबला आपण बघूया. तर त्यानंतर हाँ नेट ही खराब है, आधा नेट आधा तो अपडेट भी नहीं है, नेट चला गया. वाचन पेटी हॅलो यानंतर आहे वाचन पेटीतील साहित्य यांना बोली भाषेत लेबलिंग केलेलं होतं. तर इथे बघा हे एक आपल्या मूलभूत वाचन पेटीतील हे एक साहित्य आहे. मोराचं चित्र दाखवलेलं आहे आणि खालती मोर लिहिलेला असतो. तर याला सुद्धा आपल्याला व्हाईट कलरचं टेप लावून आपल्याला त्याच्यावर
मार्कर पेनने लेबलिंग करता येतं. आता इथे बंजारा बोलीमध्ये मला आता वेळेवर ते भेटले नाही जास्त शब्द. तर हा जो मोर आहे तर बंजारा बोलीमध्ये पण याला मोरच म्हणतात. एक खानदेशी बोलीमध्ये पण मी शोधून बघितला तर त्याला मोरच म्हणतात, म्हणून मग मी इथे मोर दिलेला आहे. पण बाकीच्या दुसऱ्या भाषेत समजा कातकरीमध्ये मोराला वेगळा शब्द असेल किंवा आगरीमध्ये वेगळं म्हणत असतील तर त्याचा सुद्धा आपल्याला येथे वापर करता येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने जे काही चित्रपट्ट्या होत्या आणि चित्रपट्ट्यातून आपल्याला शब्द वाचन करून घ्यायचं होतं, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या बोलीभाषेतील लेबलिंग करता येत असतात. त्यानंतर शब्दपट्टी वाक्य वाचन होतं, की बघा एक मुलाचं किंवा काय एखादी शब्द असतो आणि चित्र दाखवलेलं असतं आणि ती क्रिया पूर्ण केलेली असते. आता इथे छानसं असं आहे, अजय पपई खा. हे आपलं मराठीतलं आहे. त्याला त्या विद्यार्थ्याला आपल्याला फक्त कसली ओळख करून द्यायची आहे की ही काय आहे, पपई आहे. आणि आपल्याला त्याला अजयही दाखवायचं आहे आणि खाही दाखवायचं आहे. तर अशा प्रकारे हे शब्दपट्टी वाक्य वाचन करत असताना इथेच आम्ही व्हाईट टेप लावून त्याच्यावर काय केलंय, एक बंजारा भाषेमध्ये ते केलेलं आहे, अजय पपया खालं. आता बंजारा बोली भाषेत पपईला पपया म्हणतात आणि खाला खालं म्हणतात, म्हणून मग तिथे तो शब्दाचा बदल झालेला आहे. तर तिथे आपल्याला व्हाईट टेप लावून अशा पद्धतीने ती जी पूर्ण कृती आहे ती त्या पद्धतीने करता येऊ शकते. तुम्हाला आपल्याला जी आपल्याकडे ज्या भाषेची मुलं आहेत त्या भाषेच्या पद्धतीने आपल्याला ते बोली भाषेतील त्या जे साहित्य आहे त्याच्यावर लेबलिंग करता येऊ शकतं. तर अजय पपया खालं अशा पद्धतीने ते सर्व पट्ट्यांचे लेबलिंग आम्ही केलेले होते जेवढे मुलांना शिकवायचे होते. तर त्या पद्धतीने ते पटकन त्यांनी वाचून म्हणजे वाचण्याचा प्रयत्न केला, नंतर परत वाचण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या भाषेत असल्यामुळे त्यातूनही मुलांना वाचण्याचं छानपैकी मदत झालेली होती. त्यानंतर साधी सोपी वाक्याची वाचन पट्ट्या सुद्धा आपल्या त्या पेटीमध्ये आहेत. तर त्या पेटीचं सुद्धा अशा प्रकारे अनुवाद केलेला होता. आता इथे बघा, सरळ बस असं आहे तर इथे बंजारा बोली भाषेमध्ये त्याला सिधो बैठ. नंतर धरण बघ, धरण देख, पटकन पळ, जल्दी धाट, सरबत कर, सरबत बना, अजगर बघ, अजगर देख, परत चल, होतो चाल. अशा पद्धतीने आपण काय केलेले होते की ते जे आहेत शब्दांना त्या पद्धतीने बंजारा भाषेत अनुवादित केलेलं होतं. शेवटचं आहे परत चल म्हणजे होतो चाल, दळण दळ आणि आटो पीस. तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला एक दोन शब्दांचं वाक्य तयार केलेलं आहे. मग नंतर आपल्याला 3 शब्दांची वाक्य तयार करायची असतात, 4 शब्दांची करायची असतात. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला याचा छानपैकी असा वापर करता येणार आहे. त्यानंतर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा GR आल्यानंतर सर्वीकडे बघा शैक्षणिक साहित्यांचा धुमाकूळ घातलेला होता आणि त्यावेळेस ते शैक्षणिक साहित्यासाठी आपण कुठल्याही वस्तूंचा वापर करत होतो की ज्या आपल्याला घरात अवेलेबल होतात, साध्या सोप्या असतात. ही आपली कागदी पत्रावळ जी असते त्या पत्रावळ मध्ये सुद्धा एक अक्षराचा गोल करून त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द आपल्याला घालता येतात त्या पद्धतीने सुद्धा शब्दचक्र सारखे असे शब्द हे केलेले होते. आणि त्यामध्ये आपल्या बोलीचे असतील तर आपल्या बोलीचे शब्द आपल्याला इथे टाकता येतात. आता इथे हे मी प्रत्येक नाही हे करून दाखवत, पण त्या पद्धतीने सुद्धा इथे जर आपण आपल्या बोली भाषेतील शब्द मुलांना दिले आणि त्यांचा शब्दचक्र तयार केलं तर मुलं काय होणार आहे, आवडीने ते शब्द शिकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर ह्या शब्दचक्राला आपण बोली भाषेतील शब्द देऊन सुद्धा त्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती ही पाहिजे तशी आपण वाढवू शकतो. त्यानंतर शब्द डोंगर. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शब्द डोंगर जे असतात त्यातून मुलांची शब्दसंपत्ती वाढते आणि त्यांना पूर्ण वाक्यात वाचता यायला लागतं. तर हे एक आपलं टरबूजचं उदाहरण आहे आणि हे टरबूजचं मराठीमधून आहे. तर ह्या शब्द डोंगराचं जे मराठीत आहे त्याचंच मी बंजारा बोली भाषेमध्ये रूपांतरित केलेलं होतं की ह्याच टरबूजला बंजारा बोलीमध्ये कळेंगा म्हणतात. तर हा हा काय टरबूज आहे, मग इथे काय म्हटलंय आपण कळेंगाच. हा टरबूज आहे, ई कळेंगाच. म्हणजे बघा इथे ई कळेंगाच म्हणजेच काय, हा टरबूज आहे. ई मार कळेंगाच, हा माझा टरबूज आहे. ई मार मोठो कळेंगाच,
हा माझा मोठा टरबूज आहे. नंतर आहे ई मार मोठो व आचो कळेंगाच, हा माझा मोठा आणि खूप सुंदर असा टरबूज आहे. आणि शेवटचं बघा, ई मार मोठो व आचो आणि मिठो कळेंगाच, हा माझा मोठा सुंदर आणि खूप गोड असा टरबूज आहे. अशा प्रकारे ह्या शब्द डोंगरचा आपण बोली भाषेमध्ये असे छोटे छोटे शब्द डोंगर आम्ही तयार केलेले होते. तर त्या माध्यमातून मुलांना शिकताना खूप गंमत यायची, मजा वाटायची आणि शिक्षकांनाही शिकवताना त्यामध्ये आनंद यायचा. एक छत्रीचं केलेलं आहे. बघा छत्री असते आपली, आता पावसाळ्यात जून पासून छत्री सुरू होते. तर छत्रीचं हे शब्द डोंगर आहे आणि हे करत असताना छत्रीचं बंजारा भाषेत पण केलेलं आहे आणि जळगाव साईडची जी खानदेशी भाषा आहे त्याचं सुद्धा आपण येथे बोलीत रूपांतर केलेलं आहे. ही छत्री आहे, ई छत्रीच छत्री छई मार, ई मार छत्रीच घनी आज छत्री छ ई मार. म्हणजे खूप छान छत्री आहे ही माझी, घनी आज आणि मोठं छत्री छ ई मार, म्हणजे खूप सुंदर मोठी छत्री आहे. मग नंतर बघा, घनी आज मोठ व गोल छत्री छ ई मार, म्हणजे ही माझी सुंदर गोल आणि मोठी छत्री आहे. अशा पद्धतीने हा शब्द डोंगर केलाय. तोच मला बाकीच्या भाषांचं माहिती नव्हतं म्हणून खानदेशीचा पण एक प्रयत्न केलाय. छत्रीशे, हाई छत्रीशे, हाई मनी छत्रीशे, हाई मनी सुंदर छत्रीशे, हाई मनी सुंदर आणि मोठी छत्रीशे, हाई मनी सुंदर गोल आणि मोठी छत्रीशे, हाई मनी सुंदर मस्त गोल आणि मोठी छत्रीशे. म्हणजे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या भाषेत आपल्याला हा शब्द डोंगर विद्यार्थ्यांना करून देता येऊ शकतोय आणि त्या पद्धतीने त्यांना आपल्याला शिकवता येतंय. त्यानंतर आत्ताच्या आपल्या इयत्ता चौथीच्या भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक हिक्के होके मरांग उस्काट, ही छान अशी कविता होती, म्हणजे इकडे तिकडे झाडे लावूया. तर मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच शिक्षकांनी ही मुलांना शिकवलेली असेल. तर बघा इथे ती मराठीतील कविता मराठीत पण दिलेली आहे पाठ्यपुस्तकात. आणि गडचिरोली साईडची जी गौंड भाषा आहे, गौंडी, तर त्या भाषेतील हे गीत आहे की तेथील विद्यार्थ्यांना शिकण्यास की माझ्या भाषेचा कुठेतरी पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा सन्मान करण्यात आलेला आहे, म्हणून त्या भाषेतली ती कविता दिलेली होती. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याही काही कविता असतात दुसरी तिसरी चौथीच्या, त्या कविता सुद्धा आपण आपल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या भाषेत जर त्यांना म्हणून दाखवल्या तर खरोखर त्यांना त्यात आनंद मिळणार आहे. आणि खरोखर ही कविता पण खूप छान होती, इकडे तिकडे झाडे लावूया, हिक्के होके मरांग उस्कराट. तर अशा पद्धतीने ही गौंडी भाषेतील दिलेली होती. त्याच्यामध्ये तशाच पद्धतीचा आपण आपल्या कवितांसाठी सुद्धा उपयोग हा करू शकतोय. त्यानंतर इयत्ता तिसरीच्या पुस्तकामध्ये मना खानदेसनी माती, म्हणजे माझ्या खानदेशाची माती, ही इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ही कविता आहे. त्या कवितेचा सुद्धा त्यांनी खानदेशी मध्ये ही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मना खानदेसनी माटी, सोनानी घाटी, जागे जागे देखा आयराणीनी दाटी. मना खानदेसनी माटी, सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस. मना खानदेसनी माटी, कच्ची चांदी ना तुकडा, केई कै जमाना देखिल्या मुखडा. मना खानदेसनी माटी, लोणी सारखी मऊ, पिकत सालो साल सायमाय गहू. बघा, इतकं सुंदर त्या खानदेशीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की माझ्या खानदेशच्या मातीमध्ये काय काय पिकतंय, कशा कशा प्रकारे पिकतंय. तर ह्या सुंदर असं कवितेचं आपल्या भाषेतील ज्या काही कविता असतील पाठ्यपुस्तकातल्या, त्या कविता सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बोली भाषेमध्ये ह्या करता येऊ शकणार आहेत. आणि त्यानंतर ह्याच बोली भाषेच्या संदर्भातून मी एक ऑडिओ कथांचे दालन बंजारा अभिव्यक्तीचे संप्रेषण हा एक परत एक उपक्रम केलेला होता, नवोपक्रम. तर त्या नवोपक्रम करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये ऑडिओ कथा मी केलेल्या होत्या आणि त्या ऑडिओ कथाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐकवण्याचा प्रयत्न केलेला होता की जवळजवळ एक 50 ते 60 गोष्टी मी बंजारा बोली भाषेमध्ये त्यांना देण्याचा प्रयत्न केला होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून.
आणि ह्या माझ्या गोष्टी फक्त आपल्या ठाणे शहरातच नाही तर सोलापूर वगैरे ज्या ज्या ठिकाणी बंजारा भाषिक विद्यार्थी होते आणि आमच्या साधन व्यक्तींच्या माध्यमातून त्या पुरवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या माध्यमातून त्या गोष्टी ज्या मुलांनी ऐकल्या आणि त्या गोष्टीतून नंतर नंतर त्या गोष्टीतून तो प्रकार वाढून आम्ही त्या गोष्टीच्या खाली काही 4 ते 5 प्रश्नही विचारत होते आणि त्या प्रश्नांची उत्तरही मुलं देण्याचा प्रयत्न करत होते. तर अशा प्रकारे आपल्या भाषेतून गोष्टी असो, गाणी असो किंवा काहीही असो, बघा आपली भाषा ही सर्वांनाच आपल्याला प्रिय असते आणि अशा पद्धतीने त्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी मुलांशी संपर्क साधला कोविडच्या काळात, तर मुलं खरोखर खुश झाली आणि त्या गोष्टी आजही ती तेवढ्याच आवडीने ऐकतात. आज ती माझी जी मुलं आहेत बंजारा भाषिक, मी कळवा, दिवा परिसरात गेली, तर ती 7वी, 8वी किंवा 9वीला गेलेली असतात आणि कुठेही जरी मी दिसली, तरी ती माझ्याकडे पटकन धावत येतात. की कारण त्यांना कुठेतरी ती हे होती की ह्या बाईने आम्हाला आमच्या भाषेतून काहीतरी शिकविण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आपण ज्या काही ऑडिओ मी गोष्टी केलेल्या होत्या, तर एक गोष्ट मी तुम्हाला फक्त येथे दाखवते. मॅडम आवाज येत नाहीये. तर आवाज येतोय का ऐकायला? हा नाही, आवाज येत नाहीये. काहीतरी नाही येते. कधी कधी ऑडिओची अडचण होते असं प्रेझेंट करताना. ओके. पण हा 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 मग सर नाही करता येणार ना आपल्याला? नाही येते का आवाज? हा आवाज येत नाही, एकदा ट्राय करा, नाहीतर मग त्यांना आपण लिंक देऊन त्यांना बोलायला येतोय बघायला सांगू. येतोय. नाही ना नाही ना 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 एक ना ना मिनिट, मी हेडफोन कट करून हे करते. हा 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 काय नको नको. हा करा, नका नका करू. येतोय का आवाज? नाही येते. हा मॅडम. नाही येते. नाही नाही येत, नाही येत. ओके. नाही येत. हा ओके, हरकत नाही, हरकत नाही. ना 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 ना. सर मग आपले युट्यूब वरचे पण नाही दाखवता येणार का आपल्याला लिंक? एखादा ट्राय करा, बरं ट्राय करा. मॅडम ते कॉम्प्युटरवर येईल तो आवाज. तिथला आवाज जो आहे ना, कधी कधी तो चालू करायला लागतो. एकदा ट्राय ओके. करा बरं. सर नाही तर मी कॉम्प्युटर तुम्हाला पाठवलेली लिंक आहे, तुम्हाला करता येईल का? मी ट्राय करतो, एक मिनिट. हा, किंवा मग वेखंडे सर. मॅडम तो कॉम्प्युटरवर ऑन करा, चालू होईल. हा, माझ्याकडे कॉम्प्युटर नाहीये. सर करतायत सर. मॅम कधी चालू होईल? लगेचच. चालू झालं का? मॅम चालू झालं का? आवाज हो येतो हो, मॅडम? होतंय सर. आवाज येतोय ना? आवाज नाही, आवाज नाही येत. ऍड आलीये, आवाज आवाज नाही येत का मॅडम तो? नाही. नाही. ओके, मला असं वाटतं. सर ते कॉम्प्युटरवर ऑन करा. नाही, कॉम्प्युटर ऑन केलंय, पण यायला पाहिजे सर आवाज. नाही येते, येतोय येतोय. येतोय का आवाज? नाही येत. आता येतोय का? नाही येत, नाही येत. नाही 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 येत. मी ट्राय केला, पण सर वेखंडे सर नाही आहेत का? नाही, त्यांनाही हे होत नाही तिथून. नाही. ओके ओके.
आता बघा बरं, येतोय का मॅडम आता? नाही सर. नाही का? ठीक आहे, ठीक आहे. आपण काय करूया, लिंक लिंक देऊया आपण त्यांना. हो सर, चालेल चालेल चालेल. हा हा. तर हा 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 अशा प्रकारे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये विविध भाषिक जे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनाही आपल्याला निपुण महाराष्ट्राचा GR जो आपल्याला 5 मार्चचा GR निर्गमित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण एवढ्या कृतींच्या मालिका घेतच आहोत. तर जी काही आपल्या शाळेत ही इतर भाषिक मुले असतील, तर ह्या मुलांसाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे विविध उपक्रम आणि थोडीफार आपली कल्पकता वापरून आपल्याला त्यांना शाळेच्या प्रवाहात आणता येणार आहे. शाळेच्या प्रवाहात आलीच तर ती नक्कीच आपली गुणवत्तेत प्रथम येणार आहे. आणि आपल्या सर्वांचं जे खूप मोठं असं स्वप्न आहे, आपले प्रत्येक विद्यार्थी हा आपला निपुण व्हावा आणि नक्कीच तो विद्यार्थी निपुण होणार आहे. या संदर्भात आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत सुद्धा एक कातकरी भाषेचा शब्दकोश तयार केलेला आहे आणि त्या संदर्भातले इतर वेगवेगळे असे छानशी अशी हे पण तयार केले, संदर्भ पुस्तिका सुद्धा आपल्याला आपल्या डाएटला हे मिळतील. आणि हे माझं जे बंजारा बोली भाषेतील जे पुस्तक असेल तेही आपल्याला तिथे उपलब्ध होईल. तर अशा पुस्तकांचाच वापर करून आपण काय करू शकतोय, आपल्या मुलांना आपल्या शाळेत येणारी जी काही मुलं आहेत आणि ती कुठेतरी वंचित राहता कामा नये. आणि आपल्या सर्वांचं आपण समतेचा विचार करतो आहेत, गेल्या 2015 पासून समता ही संकल्पना आपण शिकतो आहात आणि समतेमध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे की आपल्या शाळेतला किंवा आपल्या वर्गातला जो एकदम शेवटचा कानाकोपऱ्यात बसलेला जो विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला जोपर्यंत आपण निपुण करत नाही तोपर्यंत आपण आपली शाळा प्रगत करणं किंवा आपली शाळा निपुण झाली असं आपण म्हणू शकत नाही. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ही जी काही आपली इतर भाषिक मुलं असतात, स्थलांतरित झालेली असतात, विविध समाजातून आलेली असतात आणि कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात ते येण्याची धडपड करत असतात. फक्त आपल्याला त्यांना थोडी साथ देणं गरजेचं असतं आणि ती जर साथ तुम्ही आम्ही दिली तर नक्कीच ती मुलं ही आपली सर्वी शिकती होणार आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या उपक्रमाचं किंवा ह्या उपक्रमाच्या अनुषंगाने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. याच्यानंतर येस आपण येस 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 ग्रेट ग्रेट. खूप छान. सर्वांना नमस्कार मित्रांनो. अतिशय सुंदर असा उपक्रम, की हा फक्त एक प्रस्तुती होती, त्यांनी स्वतः केलेले प्रयत्न या ठिकाणी सांगितले. आपण आपल्या शाळेमध्ये, आपल्या गावामध्ये आपल्याला जे विद्यार्थी अशा प्रकारे इतर बोली भाषांचे असतील, कातकरी असतील, ठाकरे असतील, आगरी असतील, कुठलेही, की जी बोली भाषा अगदी खानदेशी पासून सगळ्या त्या बोली भाषांचे काही शब्द जर अडचण होत असेल मुलांना समजायला, तर ती मुलं पटकन या प्रवाहापासून बाजूला होण्याचा धोका नाकारता येत नाही. तर अशा वेळेला थोडासा वेगळा प्रयत्न आपण जर करून पाहिला आणि या प्रकल्पाचे निष्कर्ष आणि आम्ही स्वतः भेट देऊन काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, की बंजारा बोली भाषेचा वंजारी मॅडम यांनी ठाण्यामध्ये ठाणे महानगरामध्ये केलेला प्रकल्प किंवा जो नवोपक्रम, त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाले आहेत. आपण थोडी चर्चा करूया. कोणाच्या मनात काही वंजारी मॅडम, अगोदर मनापासून धन्यवाद तुम्हाला, की खूप चांगला वेगळा प्रयत्न आपल्या सगळ्या शिक्षकांसमोर आपण आणलात. आपण थोडी चर्चा करूया, त्यानंतर मग वरिष्ठांचं मार्गदर्शन होईल. कोणाला काही प्रश्न विचारायचा का याविषयी, किंवा आपण काही वेगळं करतोय का, किंवा काही विचारायचं असेल, काही जोडायचं असेल, तर निश्चितपणे आपण सांगू शकतो की आम्ही अशा प्रकारे काय करतो, आम्हाला काय करता येईल बोलीभाषा संदर्भामध्ये, किंवा कोणी वेगळं केलं असेल तर आपण सांगायला हरकत नाही थोडक्यामध्ये. कोणाला काही शंका आहे का? इथे पुन्हा अजून एक मी जोडू इच्छितो, की आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये बंजारा भाषेचं जे संदर्भीय साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला युट्यूबवर आणि मॅडमकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर डाएटमध्ये सुद्धा कातकरी आणि ठाकरी भाषेसंदर्भात जे काही अक्षरमाला, नंतर शब्दसंग्रह, नंतर
काही कविता आणि काही परिच्छेद यांचाही आपण एक काम करून छानसं संदर्भ साहित्य तयार केलेलं आहे. जर आपल्याला कोणाला ते हवा असेल तर आपण ते निश्चितपणे घेऊ शकता आणि बोलीभाषेचा वापर केला तर निश्चितपणे आपल्या मुलाला बोलीभाषेकडून आपल्या प्रमाण भाषेकडे आणायला मदत होते. कोणाला काही जोडायचं असेल तर निश्चितपणे आपण जोडू शकता. या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी सन्माननीय बाळासाहेब राक्षे साहेब सुद्धा आपल्या सत्रामध्ये जॉईन आहेत. सर, माझा आवाज येतो आपल्याला? हॅलो येतो सर, येतो. साहेब नमस्कार. मी नमस्कार, नमस्कार. सन्माननीय राक्षे साहेबांना अशी विनंती करतो की आपण या निमित्ताने सर्वांना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी वनिता मॅडम यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि उदाहरणासह त्यांनी बंजारा भाषेच्या संदर्भामध्ये म्हणजे आपण जेव्हा बोली भाषेतून शिक्षणाचा विचार करतो किंवा जी स्थानिक भाषा असते त्याच्यातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला अध्ययनात अनुभव कसे परिणामकारकरित्या देता येतील तर याबाबत खूप चांगलं सादरीकरण त्यांनी या ठिकाणी केलं. आणि मला असं वाटतं की केवळ बंजारा भाषाच नाही तर ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या स्थानिक भौगोलिक परिसरातून येतात तिथल्या भाषेचा जर आपण प्रमाण भाषेशी योग्य तो समन्वय साधला तर निश्चितपणे मला वाटतं त्यांचं अध्ययन हे अधिक गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल. मॅडम, आपण खूप चांगला प्रयत्न आज या ठिकाणी केलेला आहे आणि सहभागी जे आपले आजचे सहभागी आहेत सर्व त्यांना निश्चित याच्यातून एक चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. हा, तर मी TMC मध्ये असताना तुम्ही त्यावेळेस पण काही आम्हाला याच्या संदर्भात नाविन्यपूर्ण उपक्रम सांगितलेले होते. तर खऱ्या अर्थानं या सगळ्या वेगवेगळ्या स्थानिक भौगोलिक परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल, टिकून ठेवायचं असेल, पुढे न्यायचं असेल तर अशा उपक्रमांची अशा प्रयत्नांची निश्चितच गरज आहे. आपल्याला धन्यवाद. चौधरी सर, नेहमीप्रमाणे आपण आणि डाएटची सर्व टीम, भरत वेखंडे सर आणि सर्व आपली पर्यवेक्षी यंत्रणा ही आता आपण दर शनिवारी कृतीचा शनिवार घेतोच. याशिवाय SCRTच्या मार्फत भाषेचा बुधवार आणि गणिताचा गुरुवार हे पण आपण उपक्रम घेतो. तर कदाचित याला कमी अधिक प्रतिसाद होत असेल परंतु निश्चितपणे हे आपण निरंतर याच्यावर तयारी करत असतात. त्याची पूर्वतयारी करणं, त्या वक्त्यांना योग्य ते इनपुट्स देणं, त्यांच्याकडून त्या संदर्भातली प्रिपरेशन तयार करून घेणं आणि त्याचं सादरीकरण याच्यामध्ये निश्चितच आपला सगळा मोलाचा वाटा आहे. मला असं वाटतं निपुण महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टी निश्चितच विद्यार्थ्यांना प्रगतीच्या शिखराकडे नेणाऱ्या आहेत. तर आपल्याला पण सर्वांना मनापासून धन्यवाद आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. थँक्यू. दुसरं मला या निमित्ताने सांगायचंय चौधरी सर की आपला जो 100 दिवस कार्यक्रमाचं मूल्यमापन झालं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेला आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सर यांना त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि सर्वाधिक गुण प्राप्त झालेले आहेत. याच्यामध्ये सरांनी आवर्जून आपल्या दिशा उपक्रमाचा आणि त्याच्यासाठी शिक्षण विभाग, डाएट संस्था आणि आपले सर्व पर्यवेक्षी यंत्रणा यांनी निश्चितच याच्यामध्ये मोलाचं काम केलेलं आहे. याचा सरांनी आवर्जून त्या दिवशी उल्लेख करून चौधरी सर आणि आपल्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन केलेलं आहे. मी पण आपल्या सगळ्यांचं, आपण याच्यामध्ये निरंतर गेले 31 सत्र आपण हे घेतलेले आहेत. अगदी जुलैमध्ये आपली पहिली कार्यशाळा झाली होती, जुलै 24 मध्ये. तेव्हापासून आज अखेर आपण सातत्याने हे मनापासून याच्यामध्ये काम करत आहात. केवळ कृतींचा शनिवारच नाही तर दिशा प्रकल्पामध्ये शाळा भेटी असतील, स्तर पडताळणी असेल, प्रत्यक्ष शिक्षकांना त्याच्यामध्ये AI च्या माध्यमातून इव्हॅल्युएशन असेल, या संदर्भामध्ये आपण सर्वजण डाएटची टीम, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद हे सर्वजण आपण सोबत काम करत आहोत. निश्चितच याची
दखल जशी SCRTने घेतली तर तशी आता ती NCRT दिल्लीने पण घेतलेली आहे. आणि चौधरी सर आपल्याला कदाचित सर बोलले मला त्या दिवशी की आपल्याला तिकडे पण प्रेझेंटेशन देण्यासाठी जावं लागणार आहे. तर मला वाटतं हे आपल्या दृष्टीने निश्चित चांगली अचिव्हमेंट आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. नक्की नक्की साहेब. खूपच छान. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की माननीय राक्षे साहेब आपल्या व्यस्त वेळेत सुद्धा म्हणजे आजपर्यंत जेवढे कृतींचे शनिवार झाले त्यातल्या बहुतांश शनिवारी म्हणजे जवळपास सर्वच शनिवारी साहेब स्वतः उपस्थित असतात. आणि आज जे यश आपला दिशा प्रकल्पाला मिळतंय यामध्ये साहेब सन्माननीय घुगे साहेबांची प्रेरणा आपले मार्गदर्शन आणि आपली सोबत आणि त्याचबरोबर आमचे प्राचार्य डॉक्टर वाघसाहेब या सगळ्या वरिष्ठ अधिकारी आपण सतत सातत्यानं आमच्या सोबत राहिलेले आहात. आम्हालाही मार्गदर्शन करतात. आपले शिक्षक सर्व मेहनत करतायत आणि या सगळ्याच ही फलश्रुती आपल्याला पाहायला मिळते आणि याचा खूप मनस्वी आनंद वाटतो. साहेब आपण ऍक्सेप्टन्स केलं त्याबद्दल मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की सातत्यानं आपण या सत्रामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन करता आम्हा सर्वांना आणि आमचं बळ आम्हाला प्रेरणा आम्हाला आत्मविश्वास आपण वाढत असता. खूप खूप धन्यवाद साहेब. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर डॉक्टर वाघसाहेब आपल्याला माझा आवाज येतोय? हॅलो. डॉक्टर वाघसाहेब सुद्धा आपल्या सत्रामध्ये जॉईन झालेले होते पण मला वाटतं त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाही. पण आपण सर्वजण खूप सातत्यानं या सत्रामध्ये सगळ्यांचं हे मोठं योगदान आहे म्हणून आज आपला हा दिशा प्रकल्प आज राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचत आहे. यामध्ये सन्माननीय घुगे साहेबांचं मार्गदर्शन प्रेरणा त्यांची संकल्पना त्यामध्ये डायट आणि जिल्हा परिषद दोन्ही एकत्र येऊन आपले दोन्ही शिक्षण अधिकारी सन्माननीय प्राचार्य आणि आपण सर्व प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटक आणि प्रत्यक्ष कार्य करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि प्रशासकीय यंत्रणा माझे सर्व विषय साधन व्यक्ती त्यामध्ये आहेत. त्यामध्ये सर्व RP RT IID सर्व एकत्र आहेत. आपल्या सगळ्यांचं मित्रांनो हे एकत्रित यश आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे याचं हे यश मिळतंय. निश्चितच हे आपल्या सर्वांचं यश आहे. आपल्या जिल्ह्याचं यश आहे. प्रत्येकाचं यश आहे आणि अशा प्रकारे आपण निश्चितच आज आपण राष्ट्रीय स्तरापर्यंत आपलं यश पोहोचतंय. सगळ्यांचं मनापासून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मनापासून आपलं कौतुक करतो अभिनंदन करतो की आपण या कौतुकास पात्र आहोत आणि निश्चितच ही दिशा आपल्याला आपल्या राज्याच्या बरोमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याच्या निपुण प्रकल्पासाठी खूप चांगलं एक दिशा देणारा हा प्रकल्प आहे आणि त्याबद्दल सगळ्यांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो. आणि सन्माननीय घुगे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुरुवातीला आपण केलेलंच आहे की आपण सर प्रेरणा दिलीत आम्हाला आणि म्हणूनच आज जवळपास 31 सत्र अव्याहतपणे अनेक अडचणी आल्या पण तरीही सत्र सुरू आहेत. माझे सगळे शिक्षक यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. सर्व अधिकारी वर्ग प्रतिसाद देत आहेत आणि संपूर्ण आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन सातत्याने यात होत आहे. मी या निमित्तानं माननीय घुगे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. माननीय प्राचार्य डॉक्टर वाघसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो. माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय बाळासाहेब राक्षे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले मॅडम यांनाही धन्यवाद देतो. सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता सर्व अधिव्याख्याता सर्व उपशिक्षण अधिकारी सर्व गट शिक्षण अधिकारी सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख त्याचबरोबर सर्व माझे विषय साधन व्यक्ती RP RTs IED त्याचबरोबर सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या सगळ्यामध्ये मला मोलाची साथ देणारी या सर्व सत्रांच्या मध्ये आम्हाला आणि ते म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं आईचे सन्माननीय भरत वेखंडे सर आई समन्वयक जिल्हा समन्वयक की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं तांत्रिक सहाय्य आजही ते अशा ठिकाणी आहेत की जिथून ते प्रत्यक्ष बोलू शकत नाहीत. एका कार्यक्रमानिमित्त त्यांना बाहेर जावं लागलंय तरीही त्या ठिकाणी रेंज नसताना सुद्धा आज आपलं सत्र सुरू राखण्यामध्ये त्यांनी खूप मोलाची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या उपक्रमामध्ये मी वेखंडे सरांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना आज आपण श्रोते म्हणून या ठिकाणी ऐकत आहात प्रतिसाद देतात सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि सर्व यंत्रणेला मनापासून धन्यवाद देतो. वनिता वंजारे मॅडम यांनी आजचं सत्र अतिशय उत्तम रीतीने सादर केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आजचं सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. पुन्हा भेटूया
आपण कृतींचा बुधवार मराठी साठी बुधवारी आपण सर्वांनी भेटूया. पुनश्च सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आजचं सत्र धन्यवाद संपलं सर. असं जाहीर करतो. येस येस येस.